अब्राहम मॅस्लोचे आत्मसाक्षात्कारी ही जी उपपत्ती आहे ही उपपत्ती आपल्याला इथं दिसते. याचं नाव दिसते बघा, अब्राहम मॅस्लो. मगाशी पाहिलं ते कोण? कार्ल रॉजर्स. त्यांचे अनुभवजन्य उपपत्ती ध्यानात ठेवा. आणि अब्राहम मॅस्लो यांचे आत्मसाक्षात्कारी उपपत्ती. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे? व्यक्तीचा विकास हा तिच्या गरजांच्या पूर्ततेतून होतो. म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज वाटली की आपण तिचा शोध घेतो किंवा ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण विचार करतो. आणि या संबंधीची उपपत्ती जी आहे ती 1954 मध्ये मॅस्लोने या ठिकाणी मांडलेली आहे. आता ही उपपत्ती जी आहे हे गरज आणि त्या गरजेतून व्यक्तीला मिळणारी जी प्रेरणा आहे या प्रेरणेशी संबंधित आहे. कोणतीही गोष्ट गरज जेव्हा तीव्र असते म्हणजेच प्रेरणा आपण त्याला म्हणतो, जी जेवढी तीव्र तेवढे त्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे जास्त हे असतात. आणि म्हणून हे अध्ययन उपपत्ती प्रेरणेशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. अध्ययन हे वर्तन असल्याने अध्ययनासाठी प्रेरणेची गरज असते. अध्ययन हे वर्तन असल्याने अध्ययनासाठी प्रेरणेची गरज असते. म्हणजे कोणतेही वर्तन होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते आणि ही प्रेरणा आपण देणं गरजेचं आहे. आणि या प्रेरणेसंबंधी मॅस्लोने उपपत्ती मांडलेली आहे. प्रेरणा ही महत्वाची आहे आणि त्या संबंधी यांनी उपपत्ती मांडलेली आहे. आता काय आहे की गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरणाची उपपत्ती प्रसिद्ध व अधिक मान्यता पावलेली आहे. आता या गरजा कोणत्या किंवा कशा असतात याविषयी आपण माहिती पाहणार आहे पुढच्या पॉइंट मध्ये. या गरजा ज्या असतात त्या गरजांचा आपल्याला क्रम लावता आला पाहिजे. म्हणजे जसं की समजा आता तुम्हाला ड्रेस पण घ्यायचा आहे आणि परीक्षा जवळ आली आणि काही पुस्तकं पण घ्यायची आहेत, तर यामध्ये तुम्हाला प्रथम पुस्तकांना आपण प्राधान्य देणार आहोत. म्हणजे इथं गरजा या श्रेणीबद्ध असतात. गरजा या विविध प्रकारच्या असतात. शारीरिक गरजा असतात, दैविक गरजा असतात, संरक्षण विषयक गरजा असतात, प्रेम विषयक गरजा असतात. आणि यांचं मग काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. मानवाच्या विविध गरजांचे विविध स्तर असतात व सर्वात अंतिम स्तर म्हणजे उच्च स्तर म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. म्हणजे गरजांची उच्चतम पातळी म्हणजे आत्मसाक्षात्कार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ते काय आहे, गरजा कशा असतात हे आपण पाहूया. आता पुढे या ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसते पहा. एक आकृती दिसते बघा, लिहून घ्या. आकृती काढा. ते बघा, लिहून घेतलं का? हे कोणतं बसा, लिहून घेतलं का? आवाज येतोय? हा, मग लिहून घेतलं का? हा तक्ता कुणीतरी बोला.
हा बघा आता या त्रिकोणामध्ये गरजा खालून वर लिहिलेल्या आहेत. खालून वर लिहिलेले आहेत म्हणजे खाली जो आहे तो पाया आहे. जसा घर बांधताना पाया कसा असतो, खाली असतो. आणि हा जो पाया आहे तो या ठिकाणी कुठला आहे पहा. या गरजांच्या मध्ये पहिल्या ज्या गरजा असतात त्या शारीरिक गरजा किंवा जैविक गरजा त्याला म्हटलेलं आहे. आणि दुसरी गरज आहे ते संरक्षण विषयक गरज. या दोन गरजा ज्या आहेत त्या वैयक्तिक गरजामध्ये टाकलेल्या आहेत. शारीरिक गरजामध्ये आपल्याला माहिती आहे की अन्न ही महत्वाची गरज असते. वैद्यकीय पूर्तता ही महत्वाची गरज असते. आरोग्य ही महत्वाची गरज असते. मग ही गरज जी आहे ती म्हणजे आपल्या शारीरिक गरजा आहे. म्हणजे शरीराची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्या गरजा ज्या आहेत त्या शारीरिक गरजा किंवा जैविक गरजा. म्हणजे आपल्याला जिवंत राहण्यासाठी किंवा आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी ज्या गरजा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश. संरक्षण गरज म्हणजे जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचं संरक्षण, उदाहरणार्थ आपल्याला ऊन वारा पाऊस म्हणजे हवामानापासून संरक्षण म्हणजे निवाऱ्याची गरज असते. अंग झाकण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. म्हणजे या संरक्षण विषयक गरजा आहेत. दुसऱ्याही त्याच्यामध्ये आहेत. आर्थिक हे संरक्षण म्हणजे आर्थिक संरक्षण विषयक गरज आहे आणि ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून या ज्या गरजा आहेत या गरजांचं वर्गीकरण जे आहे ते संरक्षण विषयक गरज आणि शारीरिक गरज हे या ठिकाणी लिहिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की शारीरिक गरजा पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या कुठल्याच गरजा या आपण वळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तहान भूक हे जे आहे शारीरिक गरज आहे. या जर अन्नच मिळालं नाही आपल्याला तर आपण दुसऱ्या गोष्टीकडे कशाला वळतोय. म्हणजे या जैविक गरजा ज्या आहेत या प्रथम आपण पूर्ण करतो. मग मूलभूत गरजांची पूर्ती झाल्याशिवाय म्हणजे या मूलभूत गरजा म्हणतात. आपण म्हणतो की मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत. त्या म्हणजे शारीरिक गरजा आहेत, जैविक गरजा आहेत, संरक्षण विषयक गरजा आहेत. आणि या गरजा ज्या आहेत तर या गरजा आपल्याला पूर्ण झाल्या पाहिजेत. संरक्षण गरजामध्ये भावनिक सुरक्षा, शारीरिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, मानसिक सुरक्षा या गरजा ज्या असतात काही समाजातून आपोआप पूर्ण होतात, काही कुटुंबातून पूर्ण होत असतात आणि काही या आपल्या प्रयत्नातून पूर्ण होत असतात. तर अशा प्रकारे या विविध ज्या गरजा आहेत या गरजांचा आपल्याला वैयक्तिक गरजामध्ये समावेश केलेला आहे. दुसरं आता समजा आता आपल्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या. शारीरिक गरज पूर्ण झाली, मानसिक गरज पूर्ण झाली, आत्मिक गरज पूर्ण झाली आणि या सगळ्या गरजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सामाजिक गरजा ज्या आहेत तिकडे आपण वळतो. म्हणजे की जसं की आपली पहिली गरज असते शिक्षण. मग शिक्षण घ्यायला आपण कुठे जातो, शाळेमध्ये जातो, बरोबर. आणि मग हे शाळेमध्ये आपण गेल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी आपली जी सामाजिक गरज जी आहे ती या ठिकाणी पूर्ण व्हायला सुरुवात होत असते. उदाहरणार्थ मुलांना खेळायला आवडतं, मग त्यांना ते समाजात गेल्याशिवाय खेळाची आपली गरज जी आहे ती पूर्ण होणार नाहीये. एकमेकाविषयी त्या ठिकाणी जी प्रेम आहे म्हणजे मुलांची मैत्री वाढते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध निर्माण होतात आणि यातून प्रेम विषयक गरज जी आहे ती काय होते, पूर्ण होते. स्वामित्वाची गरज म्हणजे मालकीची. म्हणजे मुलं बघा आपलं जे खेळणं असतं किंवा आपलं जे वेगवेगळी साधनं असतात त्याच्यावरती ते मालकी सांगत असतात. ते म्हणतात की हे माझं आहे, हे माझं आहे. आणि यातूनच काय होते स्वामित्वाची गरज जी आहे त्या गरजेची पूर्तता जी आहे ती पूर्ण होण्यास होते. मुलाला काय आलं की ते खेळणं मागतं आणि खेळणं दुसऱ्यांना मागितलं की ते म्हणतं काय ते माझं आहे, मी देणार नाही. अशा प्रकारे इथं स्वामित्वाची गरज जी आहे ती निर्माण होते आणि ती भागवली जाते. प्रेम त्याला आई वडील कुटुंब जे आहे त्या कुटुंबाकडून, शिक्षकांच्याकडून, मित्रांच्याकडून प्रेम भावना जी आहे ती निर्माण होते आणि त्याची गरज जी आहे ती भागवली जाते. पुढचा आहे आत्मगौरवाची गरज. आत्मगौरव म्हणजे की स्वची जाणीव थोडक्यात. जसं की आपण जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं आपण काय करतो की उदाहरणार्थ समजा आपलं एक 14-15 वर्षाचं आपण झालेलो आहोत
किंवा आजकाल 10-12 वर्षाची सुद्धा मुलं आपण पाहतो. काय करतात ते? पुन्हा पुन्हा आरशामध्ये पाहतात. पुन्हा पुन्हा आरशात पाहतात. म्हणजे मी कसा दिसतो? मी कसा आहे? कसं दिसलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? म्हणजे तो स्वतःकडे लक्ष देतो. म्हणजे आत्मगौरव या ठिकाणी स्वकल्पनेला म्हणजे स्वतःकडे तो जास्त लक्ष देतो. आणि मग त्याला वाटतं की मला इतरांनी चांगलं म्हटलं पाहिजे, मला सुंदर म्हटलं पाहिजे, मला सर्वांनी मान दिला पाहिजे, मला विचारलं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे काय असतं की या दृष्टीनं त्याचं वर्तन सुरू होतं. म्हणजे ती त्याची गरज होते. म्हणून वर्गामध्ये आपण जर विद्यार्थ्यांना त्यांचं जेव्हा आपलं अध्यापन चालू असतं तेव्हा त्यांनी जर आपल्याला काही प्रश्न विचारले, आपण त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी उत्तरं दिली, चांगला प्रतिसाद दिला, तर त्याला आपण प्रेरणा दिली पाहिजे. त्याला चांगलं आहे, तू चांगलं उत्तर दिलं, शाबासकी दिली पाहिजे, प्रबोधन दिलं पाहिजे. आणि त्यामुळे होतं काय की त्याचे आत्मगौरवाची गरज जी आहे ती पूर्ण होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण विद्यार्थ्याला अपमानकारक असं नाही बोललं पाहिजे. विद्यार्थ्याचा अपमान होईल असं शिक्षकाकडून वर्तन नाही घडलं पाहिजे. कारण त्याच्या स्वला धक्का बसतो. तुला काही येतच नाही, तू शाळेत कशाला आलेला आहेस, कशाला इकडे हे करायला आलाय, जा तिकडं काहीतरी काम बघ जा, असं जे आपण बोलतोय एखाद्या वेळेस जे अंतेपणे आपण बोलतो, आपल्या मनामध्ये काय नाही. परंतु तेवढ्या एखाद्या वाक्यानं म्हणा किंवा एखाद्या शब्दानं म्हणा विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान दुखावला जातो, त्याला अपमान वाटतो. तर ते शिक्षकाने विचारात घेतलं पाहिजे की कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे असं नाही झालं पाहिजे. त्याचा थेट परिणाम त्याच्या अध्ययनावर होतो. आणि म्हणून अध्ययन करत असताना आपण ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आणि जर असं वातावरण त्याला शाळेमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये मिळालं तर त्याची काय होते सामाजिक गरजांची जी पूर्तता आहे ती होत असते. दुसरा आहे बौद्धिक गरजा. ज्ञानपिपासा ही आत्माविष्काराची गरज आहे. ज्ञानपिपासा आणि आत्माविष्काराची गरज. आत्माविष्कार म्हणजे काय? त्याला जे आपल्याला येतंय किंवा जे त्याच्यात आहे ते आता त्याला थोडक्यात काय करायचं असतं की जे आपल्यामध्ये आहे ते पूर्णत्वास नेण्याची त्याची इच्छा असते. आपल्याकडे असणाऱ्या विविध क्षमतांचा आविष्कार म्हणजे आता वर्गामध्ये असणारे विद्यार्थी, काही विद्यार्थी खेळामध्ये प्रवीण असतात, काही विद्यार्थी अभ्यासात प्रवीण असतात, काही विद्यार्थी गायनामध्ये असतात, काही विद्यार्थी वक्तृत्वामध्ये असतात. त्याला त्याच्याकडे ही जी कला आहे ती दाखवण्याची गरज वाटते. म्हणजेच आत्माविष्काराची गरज. जेणेकरून त्या ठिकाणी जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आपल्यामध्ये असलेली कलागुण, कौशल्य यांचा तो आविष्कार करण्याच्या पावित्र्यात असतो. त्याची ती गरज असते आणि ती आपण वेगवेगळ्या उपक्रमांच्या मधून पूर्ण करून देत असतो. म्हणजे की वक्तृत्व स्पर्धा असतील, बौद्धिक स्पर्धा असतील, त्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्याला आपण काय करतो वाट करून देतो. म्हणजे स्वतःकडे त्याच्याकडे असलेल्या क्षमता त्याला सिद्ध करता येतात आणि त्यांची आत्माविष्काराची गरज जी आहे ती पूर्ण होत असते. दुसरा आहे ज्ञानपिपास. विद्यार्थ्याला विविध विषयांचं, विविध गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं. त्याला मिळावं असं वाटतं. त्याला जे ज्ञान पाहिजे ते देणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे मग ह्या ज्या दोन गरजा आहेत, आत्माविष्काराची गरज आणि ज्ञानपिपासा, ह्या ज्या दोन गरजा आहेत या बौद्धिक गरजा ह्या शाळांच्या मधून पूर्ण होत असतात, पूर्ण कराव्यात ही अपेक्षा असते. दुसरा आहे सौंदर्यात्मक गरजा. ही जी गरज आहे ही आत्मसाक्षात्काराची गरज असं म्हटलेलं आहे. सौंदर्यविषयक ज्या गरजा आहेत यामध्ये ही वर्गीकरण करत असताना ती आत्मसाक्षात्कार याच्यामध्ये घातलेली आहे. आता आपल्याला हे आपण कधी कधी म्हणतो की मला साक्षात्कार झाला किंवा मला हे दिसलं, मला असं स्वप्न पडलं होतं, म्हणजे मला साक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्कार हा शब्द वेगळा आहे.
इथं या ठिकाणी आत्मसाक्षात्कार जो आहे तो आपल्याला कोणाच्या बाबतीत दिसून येतो, म्हणजे जे सर्वसाधारण विचार करतात त्यांच्या पलीकडे जाऊन विचार करणारे जी लोक असतात, उदाहरणार्थ संत असतील, महंत असतील, वेगवेगळे संत होऊन गेले, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, असे वेगवेगळे संत होऊन गेले. या संतांनाच देव दिसला, आपल्याला का दिसला नाही? कारण त्यांनी त्या उच्चतेपर्यंत जे सौंदर्यात्मक गरज जी आहे त्यांची ती खूप मोठी आहे, जिथं सर्वत्र त्यांना काय दिसतो? ईश्वर दिसतो. आणि म्हणजे ते एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जेव्हा जातात तेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार होत असतो. यामध्ये कसं आहे की विश्वव्यापक असा विचार आहे या गरजेमध्ये. आपल्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत, विश्वाच्या पलीकडे आहेत, त्या ठिकाणी आपल्या वैयक्तिक गरजा संपून, ज्ञानपिपास संपून जेव्हा व्यक्ती पुढच्या गोष्टींचा विचार करत असते तेव्हा आपल्याला असं दिसतं की आत्माविष्काराच्या गरजेपर्यंतच किंवा त्याच्याही अगोदर संपून आपल्या गरजा गेलेल्या असतात. मग व्यक्ती आत्मसाक्षात्काराकडे वळत असते. त्याला आपण असंही म्हणू शकतो की आध्यात्मिक गरज, म्हणजे पुन्हा त्यामध्ये आत्मा, शरीर, परमात्मा असे शब्द आपण ऐकतो. म्हणजे आत्मसाक्षात्कारामध्ये आध्यात्मिक गरजा ज्या आहेत त्याचा या ठिकाणी उहापोह केला जातो किंवा ती गरज जी आहे ती इथं विचारात घेतली जाते. आता मग जर असं आहे, एवढ्या ज्या गरजा आहेत या मानसशास्त्राने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, व्यक्ती नेहमी कशासाठी झटत असते आयुष्यभर? तर त्याच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी झटत असते. आणि जेव्हा गरजा निर्माण होतात तेव्हा त्या पूर्ण करण्यासाठी तो झटत असतो, म्हणजेच अध्ययन करत असतो, म्हणजेच प्रयत्न करत असतो. शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे त्यांच्या ज्या या गरजा आहेत या नकळत पूर्ण होत असतात, पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो, म्हणून शाळा आहे. या गरजा जशा शाळेमध्ये आहेत तशा तो सामाजिक वातावरणातून सुद्धा त्या गरजा पूर्ण करून घेऊ शकतो. म्हणून अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ह्या ज्या गरजा आहेत या गरजांच्यावर आधारित असं ही मानवतावादी मानसशास्त्राची ही उपपत्ती मांडलेली आहे अब्राहम मॅस्लोने. आणि त्याचं म्हणणं असं आहे की या गरजांची पूर्ती म्हणजे अध्ययन. आणि म्हणून या वेगवेगळ्या गरजा ज्या आहेत या गरजा इथं विचारात घेऊन आपण सुद्धा आपलं जे अध्ययन आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे बहुअंगी व विविधतेतून विकास. बहुअंगी व विविधतेतून विकास. आता पाहिलं आपण की पहिली गोष्ट म्हणजे अध्ययनाचा पाया गरजा आहे हे पाहिलं, आणि त्या गरजांचे काय आपण पाहिले इथं वेगवेगळे जे वर्गीकरण आहे ते पाहिलं. आणि मग या गरजा पूर्ण करणं म्हणजे अध्यापन, अशा प्रकारे इथं हे सांगितलेलं आहे. आता बहुअंगी विविधतेतून विकास म्हणजे काय? तर बघा इथं पहिलं वाक्य सांगितलेलं आहे, शिक्षणातून व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक बौद्धिक विकास होतो. मग हा विकास होण्यासाठी मग आपल्याला जर अशा विविध प्रकारचा विकास करायचा असेल तर अध्यापनामध्ये सुद्धा विविध बाबींचा विकास, विविध बाबींचा समावेश जो आहे तो करणं गरजेचं आहे. शारीरिक विकास व्हायचा असेल तर त्याला कृती आधारित अध्ययन जे आहे, कौशल्यांचा विकास असेल तर कृती आधारित अध्ययनांची आवश्यकता असते. आणि मग अशा विविध प्रकारचा जो विकास होतो तो इथं विचारात घेतलेला आहे. या तिन्हींचा एकमेकांशी संबंध असतो. शारीरिक विकासामध्ये त्याचा आरोग्याचा सुद्धा समावेश होतो, त्याच्या विविध क्षमतांचा समावेश होतो. जर शारीरिक आरोग्य जर चांगलं नसेल तर पुढील 3 गोष्टींचा विकास हा होऊ शकत नाही.
म्हणून शरीराला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यासाठी मग काय पाहिजे, शरीर जे आहे ते आरोग्य संपन्न पाहिजे, उत्तम असं पाहिजे, व्यंग रहित पाहिजे आणि मगच काय होतं की या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या शक्य होतात. शरीर माध्यम खलो धर्म साधन असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व साध्य करायचं जर असेल तर आपल्याला शरीर जे आहे ते महत्वाचं आहे आणि म्हणून आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे. लोक काळजी घेतात म्हणजे काय करतात, रोज साबणाने धुयाचं, पावडर लावायची आणि काय करायचं, न्याहाळून न्याहाळून आरशात बघायचं. ही काळजी नव्हे, ही शरीराची निगा नव्हे. साबण लावणं, आंघोळ करणं ही शरीराची नाही, ते एक भाग आहे. मग उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहाराची आवश्यकता असते, सकस आहाराची, संतुलित आहाराची गरज असते आणि त्या दृष्टीनं मग आपण त्यांना तर विद्यार्थ्यांना, आता विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे म्हणून आपण त्याला त्या आहाराचं महत्त्व आपल्या विषयातून, सामान्य विज्ञान या विषयासारख्या विषयातून सांगितलेलं असतं आणि ते त्यांना अधिक पटवून देऊन त्यांचा शारीरिक विकास करणं गरजेचं असतं. कारण पुढच्या ज्या गोष्टी ज्या असतात, मानसिक विकास किंवा भावनिक विकास किंवा बौद्धिक विकास, ह्या त्याच्यावर अवलंबून आहे. उपाशी पोटी कोणीही तुमचं काही ऐकू शकत नाही किंवा एखादा आजारी मनुष्य असेल आणि त्याला जर आपण व्याख्यान ऐकवायला लागलो तर तो ऐकू शकणार नाही, ते ग्रहण करू शकणार नाही, त्याला त्याचं आकलन होऊ शकणार नाही. म्हणून या शारीरिक जे विकास आहे त्या शारीरिक विकासाला या ठिकाणी जास्त महत्त्व दिले गेलं आहे. आणि मग चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन वास करतं. मग जे मनामध्ये विचार येतात ते सुद्धा चांगले असतात आणि मग अशा प्रकारे त्याचा मानसिक विकास सुद्धा जो आहे तो होत असतो. शरीर चांगलं असेल तर त्याचे सर्वच आंतरेंद्रिय जे आहेत, उदाहरणार्थ मेंदू असेल, हृदय असेल, फुफ्फुस असेल, हे सगळं कार्य चांगलं असणार आहे. त्याची मज्जासंस्था चांगली असणार आहे. त्यामुळे त्याचा बौद्धिक विकास जो आहे तो कसा होणार आहे, चांगल्या प्रकारचा होणार आहे. तर असं हे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की शिक्षणातून व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास होतो. आता इथं पुन्हा काय वाक्य सांगितले, सर्वांगाचा समतोल विकास झाला पाहिजे. सर्वांगांचा समतोल विकास झाला पाहिजे म्हणजे नुसतं शरीराचा विकास नाही, भावनिक नाही. भावनिक जास्त भावनिक असेल तरी देखील संवेदनशील असेल तर अशी व्यक्ती काय होते, समजा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ती व्यक्ती ते सत्य जर स्वीकारत नसेल आणि ती जर दुःख सागरामध्ये बुडून जात असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. हा, आता दुःख होणं साहजिक आहे, परंतु त्याबरोबरच त्याला हे कळलं पाहिजे की बाबा मृत्यू हा का आहे, सत्य आहे, ते न टाळता येणार आहे, अंतिम सत्य आहे. आणि मग जर असं त्याला समजलं की किती रडला किंवा किती उपाशी राहिला, किती स्वतः डोकं आपटलं तर मृत्यू पावलेली व्यक्ती परत येत नाही. म्हणून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत म्हणजे कुठलाही विकास आम्हाला अतिरेक नको आहे. प्रत्येक विकास हा कसा समतोल आणि नियंत्रित पाहिजे, लक्षात. त्यानंतर काय सांगितलं आहे, प्रत्येक अंगाचा विकास कसा होईल याचा विचार करणं आवश्यक आहे. हे शिक्षकावरती अवलंबून आहे हे सगळं. जेव्हा आपल्याकडे विद्यार्थी येतात तेव्हा या तिन्ही प्रकारचा विकास आपल्याला घडवून आणायची माहिती असते. पण तो करण्यासाठी जे आवश्यक प्रयत्न आहेत ते आपण या ठिकाणी करणं गरजेचं असतं. पुढं काय सांगितलेलं आहे, प्रत्यक्षात बालकाचा विकास या विविध अंगातून एकात्मतेनं होत असतो. म्हणजे सर्वांगाचा विकास, समतोल विकास असं जे शब्दप्रयोग वापरले त्याच्याच अर्थानं एकात्मिक विकास म्हणजे एकसारखा, एकत्र, म्हणजे कमी जास्त नाही अशा प्रकारे. आता या दृष्टीने आपण जर विचार केला तर हे जे तिन्ही विकासाचे जे मुद्दे सांगितलेले आहेत ते या ठिकाणी महत्वाचे मानले आहेत. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी इथं येतात पहा की सर्वांगीण विकास, समतोल विकास, एकात्मिक विकास हा होतच असतो, परंतु त्यासाठी आपल्याला योग्य ते नियोजन करायचं असतं.
रचनावाद्यांच्या मते शारीरिक व मानसिक क्रिया समांतर चालतात. आता या विधानाचा अर्थ सांगण्यासाठी आपण असं लक्षात घेऊया की आपण एखादी घरामध्ये कृती करत असतो, बोलत असतो, तेव्हा आपल्याला घरातले लोक म्हणतात, आता काही तू लहान आहेस का, तुला काही समजत नाही का. म्हणजे इथं थोडक्यात काय आहे, काय म्हणायचं आहे या माणसांना घरातल्या, की तुमचं वय वाढलेलं आहे, तुमचं शरीर वाढलेलं आहे, मग तुम्हाला मानसिक क्रिया सुद्धा तुमची वाढली पाहिजे, विचार प्रक्रिया सुद्धा वाढली पाहिजे, ती अपेक्षित धरली जाते. तुमचं वय वाढलं, तुमचं शरीर वाढलं, म्हणजे जसं की 12वीतला विद्यार्थी आणि 1लीतला विद्यार्थी यांच्या विचारामध्ये तफावत असणार आहे, किंवा 10वीतला विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी याच्या विचारात तफावत असणार आहे, विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये थोडक्यात म्हणायचं आहे काय, जसं आपलं मॅच्युरिटी वाढेल तसं मानसिक विचार क्षमता सुद्धा जी आहे कसे वाढत जाते, मानसिक क्रिया सुद्धा वाढत जाते. म्हणजे नुसतं शरीर वाढलं आणि त्याला काही विचार करता येत नाही असं होत नाही. तर शारीरिक आणि मानसिक या दोन्ही ज्या क्रिया आहेत या दोन्ही क्रिया समांतर चालतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता दुसरा पुढचा मुद्दा आहे, एकीमध्ये बदल झाला की दुसरीमध्ये देखील बदल होतो. आता यासाठी पुन्हा एकदा आपण त्या जे विकास सांगितलेले आहेत शारीरिक, मानसिक, भावनिक, याचा विचार आपण इथं केला पाहिजे. म्हणजे की एकामध्ये जर बदल झाला तर दुसऱ्यामध्ये कसा होतो. समजा आपलं शरीर विकलांग झालं, खूप आजारी माणूस पडलेला आहे, तो काय विचार करत असेल बरं. तो काय असा विचार करणार आहे का की मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मग असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. नाही, त्याची आता प्रायोरिटी कशाला असणार आहे, मी यातून कसा बरा होईल. म्हणजे त्याची विचारधारा काय असणार आहे, मला या आजारातून कसं बरा होता येईल, माझे हे दुःख कसं दूर होईल. म्हणजे एक तुमचं बदललं की दुसरं बदलते. मानसिक विचार बदलले की भावनिक विचार बदल. मानसिक विचारामध्ये क्रूरता असेल तर तुमच्या भावनिक विकासामध्ये सुद्धा क्रूरता दिसून येणार. बौद्धिक विकास जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही मानसिक भावनिक विकास पुढे तुमचा आपोआप होणार आहे. पण बौद्धिक विकास जर चांगला नसेल, कसं आहे बघा, हे डिपेंड शारीरिक विकासावरती मानसिक विकास, मानसिक विकासावरती भावनिक विकास, आणि शरीर चांगला असेल तर तुमचा बौद्धिक विकास, आणि बौद्धिक विकास चांगला असेल तर हे सगळं चांगलं. म्हणजे की हे एकमेकावरती अवलंबून आहे, म्हणून एकामध्ये बदल झाला की दुसऱ्यामध्ये होतो. दुसरं या ठिकाणी सांगितलेलं आहे की मॅकडुगल हा एक मानसशास्त्रज्ञ आहे. मॅकडुगल सारखा मानसशास्त्र व्यक्तीच्या वर्तनाचा संबंध जन्मजात अशा सहज प्रवृत्तीशी जोडतो. इथं वर्षीची झाले, तिथं प्रवृत्तीशी जोडतो असं तिथं आहे. आता माणसाच्या सहज प्रवृत्ती काय असतात, उदाहरणार्थ जे आहे ते सगळं माझं आहे, मला मिळालं पाहिजे, मला सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे, माझा सगळ्यांनी जे जेकार केला पाहिजे, माझी स्तुती केली पाहिजे, माझा विजय झाला पाहिजे. सहज प्रवृत्ती असते. माझी आर्थिक प्रगती झाली पाहिजे, माझी शारीरिक प्रगती झाली पाहिजे. म्हणजे हे सगळं काय आहे की सहज प्रवृत्ती. माणसाची ही गरजा जी आहे ती सहज प्रवृत्ती असते. सत्ता संघर्ष ही सुद्धा सहज प्रवृत्ती आहे, या अनादिकालापासून चालत आलेला आहे. नेतृत्व ही सहज प्रवृत्ती आहे, मला सगळ्यांनी लीडर मानलं पाहिजे. म्हणजे काय आहे की, आणि मग यातूनच काय होतं, व्यक्तीचा वर्तनाचा संबंध. म्हणजे जर एखादा राजकारणी असेल तर त्याचं वर्तन हे वेगळं असेल, तो सगळ्यावरती हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करेल, तो आपल्या सगळ्यांना ताब्यात कसं ठेवता येईल ते बघेल. काही वेळा तो चांगल्या मार्गानं, काही वाईट मार्गानं तो काय करेल, आपलंच नेतृत्व दुसऱ्यावरती लादण्याचा प्रयत्न करेल. सत्ता संघर्ष ही सहज प्रवृत्ती आहे. तसंच प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या ज्या गरजा आहेत, म्हणजे माझी स्तुती केली पाहिजे असं वाटतं, मी चांगला आहे हे सगळ्यांनी म्हणलं पाहिजे. पण त्यासाठी
मग तो तसं वागायला बघतो. म्हणजे जर आता उदाहरणार्थ सौंदर्याविषयीचा आपण विचार केला, तर माझ्याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मला सगळ्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे. असं जेव्हा या ठिकाणी येणार आहे, तेव्हा आपण हे लक्षात घ्या, की या व्यक्ती ज्या आहेत, या व्यक्ती आपल्याकडे लक्ष कसं वेधेल या दृष्टीनं वर्तन करत असतात. पुढचा आहे शारीरिक, बौद्धिक, भावनिक किंवा सामाजिक विकास या भिन्न बाबी असल्या तरी त्या एकमेकाशी निगडीत आहेत. जे आपण वर सांगितलं तेच सांगतो की एकमेकाशी निगडीत आहेत. एकीमध्ये बदल झाला की दुसरीमध्ये बदल होतो. म्हणजे इथं आपल्याला असं कोणत्याही गोष्टीकडे काय करून चालणार नाही, दुर्लक्ष करून चालणार नाही. आवाज येतोय? आवाज येतोय? मग आता यातले खालचं दुसरं विधान वाचा बघू. तुम्हाला दिसतंय ना? आता चाललेलं विधान वाचा. हा, बरोबर आहे. तर या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, आपण अनेक त्याच्याशी समान वाक्य वर बरेच केलेले आहेत. उदाहरणार्थ एकात बदल झाला की दुसऱ्यामध्ये बदल होतो, किंवा एकात्मिक विकास होतो किंवा समतोल विकास होतो, असं शब्दप्रयोग वापरले आहेत. त्याच्याशी समान हे वाक्य आहे. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी कमी झाली, वाढली, तर दुसरी सुद्धा कमी किंवा जास्त होते, असं यांना म्हणायचं आहे. थोडक्यात काय, या सगळ्यांचा विचार करता आम्हा शिक्षकांना काय करायचं आहे, की या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा हा विविध अंगांचा विकास करायचा आहे. हे या मॅस्लोने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हा विकास करायचा आहे, पण त्यामध्ये सातत्य पाहिजे. म्हणून सातत्यपूर्ण विकासाचे मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता सातत्यपूर्ण विकासाचे मार्ग कोणते ते इथं सांगितलेले आहेत बघा. पहिला आहे कुटुंब. म्हणजे मूल जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचं पहिलं काय असतं, कुटुंबाशी संबंधित असतं. पहिलं ते मूल आईच्या सान्निध्यात असतं, त्यानंतर बाबांच्या सान्निध्यात, त्यानंतर हळूहळू घरातली जी मंडळी आजी आजोबा भावंड असतात त्यांच्या सान्निध्यात, त्यानंतर हळूहळू ते उमरेच्या बाहेर लागले की शेजाऱ्यांच्या सान्निध्यात. जर कुटुंबाचा जर विचार केला तर कुटुंबामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे त्यावरती त्याचा शारीरिक, भावनिक, बौद्धिक विकास जो आहे तो अवलंबून असतो. आता संरक्षण विषयक गरज जी आहे तिथे एक आपल्याला असं दिसून येईल की आपण पाहतो की लहान मुलं जेव्हा रडतात तेव्हा ते आईजवळ गेले की लगेच गप्प राहतात. ते रडतं का, तर त्याला असं कारण आहे की त्याला इतर ठिकाणी ते सुरक्षित वाटत नाहीये. इतर ठिकाणी त्याला सुरक्षित वाटत नाही. आईजवळ गेल्यानंतर त्याला सुरक्षितता वाटते, म्हणून ते तिथं गेले की रडायचं थांबतं. अनोळखी एखादा माणूस आला आणि तो त्या मुलाला घ्यायला आला की ते काय करतं, रडायला लागतं. का रडायला लागतं, तर त्याला वाटतं की हे आपल्या ओळखीचं नाहीये, इथं आपण सुरक्षित नाहीये असं त्याला वाटतं. आपल्याला माहिती आहे या गोष्टी. म्हणजे कुटुंबामध्ये या गरजांची पूर्तता जी आहे ती व्हायला सुरुवात होती. कुटुंबामध्ये म्हणजे आता हे वेगवेगळ्या कुटुंबाचे जे आर्थिकदृष्ट्या विषमता असते कुटुंबांच्यामध्ये, कोण आर्थिक स्तर जास्त असतो, कोणाचा कमी असतो, कोणाचा मध्यम असतो, आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांचं त्या बाळाचं विकास जो आहे तो होत असतो. म्हणजे राहणीमानामध्ये त्याच्या फरक पडतो, विचारामध्ये फरक पडतो, वेगवेगळ्या समायोजन करून घेण्यामध्ये फरक पडतो. की खूप श्रीमंत असलेल्या घरामध्ये एखादी लहान गरीब घरातील मुलं गेली की बुजतात, लाजतात, म्हणजे त्यांना अवघडल्यासारखं होतं. म्हणजे हे का असं होतं, तर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जी असते त्यावरती ते अवलंबून असतं. त्याचबरोबर सामाजिक दर्जा, मग काय आपण आपल्या गावामध्ये पाहतो काही म्हणजे समाजानंच काही कुटुंब मोठी मानलेली असतात, समाजानंच.
कुटुंब काही मोठी मानली जातात. आर्थिक दृष्टी, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जी काही पूर्वीची बलुतेदार पद्धत होती त्यामुळं परंपरेनं आलेलं मोठेपण, पाटील, कुणबी, दळवी, शिंपी, लोहार, चांभार ही अशी कुटुंब जी असतात 12 बलुतेदार, त्यातून या ठिकाणी काय होतं की ही समाज व्यवस्था जी आहे ती तयार झालेली असते आणि त्यातून मग वेगवेगळ्या कुटुंबाचे स्तर निर्माण होतात आणि त्याचा परिणाम मुलाच्या विकासावरती होत असतो. तर या सगळ्याचा मुलांच्या सर्वच विकासावरती परिणाम होत असतो. आता एक आपण श्रृंखला पाहूया फक्त. कुटुंबामध्ये जेव्हा आर्थिक परिस्थिती जेव्हा समजा चांगली आहे तर त्या विद्यार्थ्याला आहार, आरोग्य ह्या गोष्टी सगळ्या सहज मिळणार. त्यामुळे त्याचा मेंदूचा विकास चांगला होणार, त्यामुळे त्याचा बौद्धिक विकास चांगला होणार, त्यामुळे त्याचा सामाजिक विकास चांगला होणार. तेच उलटा असेल तर एखाद्या घरामध्ये कुपोषण असेल, त्या मुलाला आहार मिळत नसेल तर शारीरिक विकास होणार नाही, त्यामुळे त्याचा बौद्धिक विकास होणार नाही आणि मग अशा प्रकारे कुटुंबाचा या मुलांच्या विकासावरती परिणाम होत असतो. त्यानंतर महत्वाचं म्हणजे शाळा. मुलं जी आहेत ती शाळेमध्ये दीर्घकाळ असतात. शाळेमध्ये 6 तास 8 तास मुलं असतात आणि यामध्ये जास्त करून आपण त्या मुलांच्या इतर विकासाच्या दृष्टीने आपण काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये काय आहे, विविध अध्यापनाचे तासिक असतात, काही प्रयोग असतात, काही प्रात्यक्षिक असतात, खेळ असतात, त्यानंतर सहली असतात, विविध उपक्रम असतात. यातून काय होतो, त्या विद्यार्थ्यांचा सर्व प्रकारचा विकास हा होत असतो. व्हावा ही अपेक्षा आहे. नव्हे त्या विकास होण्यासाठीच असे उपक्रम जे असतात ते राबवलेले असतात. मग इतर मुलं असतात त्याच्यासमोर, शिक्षक असतात, कुटुंब म्हणजे मुख्याध्यापक असतात, शाळेचं वातावरण असतं, या सगळ्याचा त्याच्या विकासावरती परिणाम होत असतो आणि त्यातून हा शाळा जो आहे हा एक सातत्यपूर्ण विकासाचा मार्ग आहे. समाजामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की समाज हा काय असतं, अनौपचारिक शाळा आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समाजामध्ये आपल्यापेक्षा लहान मोठी माणसं असतात, वेगवेगळ्या समाजातील लोक असतात, त्यांच्याशी आपला सहवास येतो, संबंध येतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी ही जी लोक आहेत हे लोक आपल्याला मदत करतात, आपल्याला काही गोष्टी सांगत असतात, शिकवित असतात, काही सामाजिक रूढी परंपरा असतात, सांस्कृतिक परंपरा असतात आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मुलांच्या विकासावरती होत असतो. म्हणजे विकास ही काय सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे हे आपण याच्यामधून दिसून येतं आपल्याला. समाजाचा दृष्टिकोन, ज्या समाजामध्ये शाळेविषयीचा दृष्टिकोन चांगला असतो त्या समाजाचा विकासही चांगला होतो. वैचारिक असेल, भावनिक असेल, तर हे समाजावरती हे सगळं अवलंबून असतं. जिथं घरामध्ये आता आपण घर आपलं कुटुंब घेतलं किंवा समाजाच्या आजूबाजूला घेतलं, तिथं सतत भांडणं होत असतील, सतत शिवीगाळ होत असेल, सतत चोऱ्या माऱ्या होत असतील, तर या समाजातील मुलांच्यावरती वाईट संस्कार होतात, वाईट विचार किंवा वाईट पद्धतीने विकास होतो. आणि म्हणून मग या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की जेव्हा विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये अध्ययनासाठी येत असतात तेव्हा त्या ठिकाणी आपण याचा विचार अधिक करणं गरजेचं आहे. कोणत्या स्तरातून आलेला विद्यार्थी आहे याचा विचार आपल्याकडे असला पाहिजे, त्यानुसार आपण त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे विकासावरती परिणाम करणारा घटक भौगोलिक. भौगोलिक म्हणजे उदाहरणार्थ आता जे दुष्काळी भाग असेल किंवा जास्त सदन भाग असेल, आता दुष्काळ भागामध्ये एक आपण उदाहरण घेतलं तर पाण्यासाठी वणवण करावी लागते. मग काही वेळा कुटुंबातील सगळेच लोक पाण्यासाठी आपण पाहतो, पेपर बातम्या वाचतो, एक घटक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं तर त्या गोष्टी म्हणजे तिथं त्यांना महत्वाचं काय, आता पुस्तक नको, कपडे नको, त्यांना पाणी पाहिजे. म्हणजे तिथली लोक जी आहे ती त्याला प्राधान्य देणार, म्हणजे भौगोलिक गरजांच्या नुसार प्राधान्यक्रम ठरलेला असेल, लक्षात. आणि म्हणून या दृष्टिकोनातून
भौगोलिकतेचा परिणाम हा विकासावरती होत असतो. तसंच शहरी भागामधील मुलं, ग्रामीण भागातील मुलं यांच्यामध्ये आपल्याला तफावत दिसून येते. दुसरा घटक आहे परिस्थिती. आता परिस्थिती जी आहे यामध्ये आपल्याला विविध प्रकारची परिस्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे. भौगोलिक परिस्थिती जी आहे ती तुमच्या समोर सांगितलेली आहे. त्यानंतर परिस्थितीमध्ये कसं आर्थिक, जिथं शहरी भागामध्ये काय असतं, आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असते, कारण त्या लोकांना कामधंदा असतो, औद्योगिकरण झालेलं असतं. ग्रामीण भागामध्ये त्याच्या उलट असतं, घरामध्ये पैसे कमी येतात, तिथं पैशाचे मार्ग कमी असतात, त्यामुळे सुविधा कमी असतात. तर अशा प्रकारे आता परिस्थिती बदललेली आहे, आता सगळीकडे सारखं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो प्रसार माध्यम. प्रसार माध्यमांच्या मध्ये टीव्ही एक नंबरला आहे. टीव्ही एक नंबरला आहे. टीव्ही सगळीकडे पोहोचलेला आहे. झोपडपट्टीमध्ये सुद्धा टीव्ही आहे. टीव्ही नाही असं आता एकही घर नाही. आणि मग यामध्ये प्रसार माध्यम जे आहेत यामध्ये टीव्ही एक नंबरला आहे. आणि मग टीव्ही, आता टीव्ही मध्ये पण विविध प्रकार आलेले आहेत. आत्ताच नवीन एकदम मॉडेल अँड्रॉइड टीव्ही, ज्याच्यावरती मोबाईलद्वारे ऑपरेटर करता येतं, मोबाईलद्वारे माहिती घेता येते, पिक्चर बघता येतात, अध्यापन करता येतं, विविध गोष्टींचा आपल्याला वापर करता येतो. प्रसार माध्यमामध्ये रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक यांचा समावेश होतो. आणि या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती मिळत असते आणि त्यातून त्यांचा विकास जो आहे तो होत असतो. म्हणजे व्यक्तीचा विकास हा जो आहे तो विकास होण्याचे हे विविध मार्ग आहेत. आपण या ठिकाणी हे सातत्यपूर्ण विकासाचे मार्ग कुटुंब, शाळा, समाज, भौगोलिक परिस्थिती आणि प्रसार माध्यम हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर इथं हा मॅस्लोचे अध्ययन विषयक आत्मसाक्षात्कारी उपपत्ती जे आहे तो इथं पॉइंट संपलेला आहे. इथं आपण थांबूया आणि उद्या आपण याच वेळी इथं हा तास पुढं कंटिन्यू करणार आहोत. हां बोला.